नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तुषार पाटील योग आयुर्वेद health.com या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। डॉक्टर दीक्षित डाएट प्लॅन व आयुर्वेद या सिरीज मध्ये आज आपण आणखी एका नवीन विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे आयुर्वेदातील संदर्भ बघणार आहोत। तो प्रश्न म्हणजे डॉक्टर दीक्षित डाएट प्लॅन सुरू असताना चिकन मटन खाल्लं तर चालेल का? आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे आपल्याला नक्की कळेल। काहींसाठी हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे। मी जिव्हाळ्याचा यासाठी म्हटलं की काही लोक चिकन मटन बंद सांगितलं तर त्या डॉक्टरकडे पुन्हा जातच नाही, ते डॉक्टरकडे जाणंच बंद करतात, असा बऱ्याच आयुर्वेदिक वैद्यांचा अनुभव आहे। डॉक्टर दीक्षित डाएट प्लॅन हा विशेष करून स्थूलता व मधुमेह नियंत्रण याकरता सांगितलेला आहे। यामध्ये डॉक्टर दीक्षितांनी जेवणामध्ये प्रोटीनचा समावेश अधिक करण्यास सांगितलेला आहे। प्रोटीनसाठी त्यांनी मोड आलेले कडधान्य, वरण, शाकाहारींसाठी आणि मांसाहारींसाठी मांसाहार चालेल असं म्हटलेलं आहे। परंतु मूळ विचार लक्षात न घेता केवळ प्लॅन मध्ये सांगितलेलं आहे ना चिकन मटन चालेल म्हणून, तर काही जण त्याचा अतिरेक सुद्धा करतील याची गॅरंटी नाही। कारण आपण आपल्या सोयीनुसार अर्थ लावण्यात पटाईत असतो। जीभ काय सांगते तिचं आपण तंतोतंत पालन करतो, मेंदू काय सांगतो याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो, आणि पोट काय सांगतं ह्याचा विचार करण्यासाठी तर आपल्याकडे वेळच नसतो। बिचारा पोटाला अक्षरशः कचराकुंडी बनवलं जातं। जेवणात प्रोटीन्स वाढवावे जेणेकरून कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी होईल, हा त्यातील मुख्य उद्देश जो आहे। मग या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की चिकन मटन मधुमेह व स्थूलता असलेल्या रुग्णांना कोणत्याही डाएट प्लॅन मध्ये, मग तो डॉक्टर दीक्षितांचा असू द्या नाहीतर अजून कोणताही असू द्या, तर डाएट प्लॅन मध्ये हे पदार्थ चालतील का याचा विचार करूयात। एका ठराविक पदार्थांमध्ये ठराविक प्रमाणात प्रोटीन जास्त आहेत म्हणून त्याचा डाएट प्लॅन मध्ये समावेश करावा का? त्या पदार्थाचे इतर काही गुणधर्म आहेत का? आणि जर तसे गुणधर्म असतील आणि मुळातच ते मधुमेह आणि स्थूलता यांना पोषक असतील तर असे पदार्थ डाएट प्लॅन मध्ये समाविष्ट करावे का, हा विचार पहिले झाला पाहिजे। नाहीतर मग काही लोक प्रोटीनचे अतिरिक्त सेवन करून आमच्याकडे येतात गाऊटची तक्रार घेऊन, युरिक ऍसिड वाढलं म्हणून सांगत येतात, डॉक्टर तुमच्याकडे युरिक ऍसिडवर काही औषध आहे का, असा प्रश्न विचारतात। फोनवरूनच विचारतात बऱ्यापैकी। वजन थोड्या दिवसांनी कमी झालं असेल पण अतिरिक्त प्रोटीनमुळे शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढून जातं। वजन कमी करणाऱ्या डाएट प्लॅन मध्ये कफ मेद वाढवणारे बृहण पदार्थ म्हणजेच शरीराचे पोषण वाढवणारे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य असावे असं आयुर्वेद सांगतो। ज्या व्यक्तींचे लंघन करायचे त्याला बृहण अजिबात नको, आणि ज्याला बृहण करायचंय त्याला थोडं लंघन जरी झालं तरी त्याला त्रास होत नाही। म्हणजेच स्थूल असलेल्या व्यक्तीचे पोषण अधिक अजिबात झाले नाही पाहिजे। पण बारीक व्यक्तीला थोडं बारीक होण्यासाठीचे उपाय जर कधी झाले तर त्याला फारसं नुकसान काही होत नाही, असं ग्रंथात जे आहे ते वर्णन केलेलं आहे। प्रोटीन मिळवण्यासाठी इतर पदार्थ उपलब्ध असताना चिकन मटन यावर भर देणाऱ्या लोकांसाठी हा विशेषतः व्हिडिओ जो आहे तो तयार केलेला आहे। काही डाएट प्लॅन वाले तर सांगतात कार्बोहायड्रेट अजिबात घेऊ नका, फक्त चिकन, अंडे, पनीर हेच खा सकाळ संध्याकाळ। डॉक्टर दीक्षित सरांचा प्लॅन हा या बाबतीत अतिशय प्रॅक्टिकल विचार करतो। ते सांगतात की जे आपल्याला आयुष्यभर जमणार आहे तेच करा। मुळात हीच संकल्पना कोणत्याही डाएट प्लॅन मध्ये अतिशय महत्वाची मानली पाहिजे। नाहीतर फक्त वजन कमी होतंय म्हणून काही खायला सांगायचं आणि त्या खाण्यामुळे पुढे काय दोष निर्माण होत आहेत हे न बघता फक्त पाश्चात्य लोक करतात म्हणून आपण पण करायचं, हे चुकीचं आहे। आणि या सर्व प्रकारांना अजून वरून गोंडस नावं द्यायची, काय तर म्हणे किट्टू डाएट। आयुर्वेदानुसार अष्टांग हृदय या वाग्भटांनी लिहिलेल्या ग्रंथात अन्न स्वरूप विज्ञान या अध्यायामध्ये चिकनचे गुणधर्म सांगितलेले आहेत। कुक्कुटो ग्रामस्तु श्लेष्मलो गुरु। कुक्कुट म्हणजे कोंबडा, श्लेष्मल म्हणजे कफ मेद वाढवणारा, आणि गुरु म्हणजे जड। म्हणून कफ मेद वाढवणारे जड कोंबड्याचे मांस खाल्ले तर वजन कसं कमी होईल हा प्रश्न आहे। आयुर्वेदाचार्यांनी त्याच्या पुढे जाऊन सुद्धा विचार केलेला आहे की कुक्कुटो ग्राम्यस्तु म्हणजे एकाच ठिकाणी कोंडून ठेवलेला कोंबडा, अशा ग्राम्य म्हणजे कोंडून ठेवलेल्या कोंबड्याच्या मांसाचे गुण कफ मेद वाढवणारे असतात। यातून दुसरा अर्थ असा निघतो की जे कोंबडे कोंडून ठेवलेले नाहीत ते दिवसभर सर्व शेतात फिरून फिरून धान्य खातात, त्यांचे मांस व्यायामामुळे तुलनेने हलके झालेले असते। पण आज तुमच्या ताटात येणारे चिकन हे कुठलं असतं, तर ते एकाच ठिकाणी कोंडून ठेवलेल्या पोल्ट्री फार्म मध्ये
मधील कोंबड्यांचं जे ते असतं, त्यांना फिरायला जागा नसते, अन्न जागच्या जागी मिळत असतं, वजन जास्त भरावं म्हणून थोडंसं अधिकच अन्न जे ते खाऊ घातलं जातं, त्यामुळे कोंबडीचा व्यायाम काहीच नाही होत आणि तिच्या शरीरात सुद्धा मेद अधिक वाढलेला असतो. अशी कोंबडी तुमच्या पोटात गेल्यावर मेद कमी करेल का वाढवेल याचा विचार सुद्धा आयुर्वेदात सांगितलेला आहे. बकऱ्याच्या मांसाबद्दल बृहण हा गुण सांगितलेला आहे. बृहण म्हणजे धातूंचे पोषण करणारा. त्यात मांस, मेद हे धातू जे आहेत ते सुद्धा येतात, त्यांचं सुद्धा पोषण जे आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने होतं. त्यामुळे स्थूलता वाढू शकते. मधुमेहाच्या आजाराच्या कारणांमध्ये आलेलं आहे प्रमेह हेतू कफकृच्च सर्वम, म्हणजे हेतू म्हणजे आजाराची कारण. सर्व कफ वाढवणाऱ्या कारणांनी प्रमेह म्हणजे मधुमेह होऊ शकतो असं आयुर्वेद सांगतो. आणि चिकन, मटन हे पदार्थ शरीरात मेद वाढवतात, त्यामुळे प्रमेहात ते आजाराला पोषकच बनतील, म्हणून टाळले पाहिजे. जरी चिकन आणि मटनमध्ये प्रोटीन्स जास्त असतील तरी त्याचं कफ व मेद वाढवणारे गुणधर्म मधुमेह आणि स्थूलता यासाठी शरीरात पोषक वातावरण निर्माण करतात, त्यामुळे त्यांनी ते टाळलंच पाहिजे. जे स्थूल नाहीत व मधुमेही सुद्धा नाहीत त्यांनी योग्य प्रमाणात चिकन मटनचा डाएट प्लॅन फॉलो करत असताना आस्वाद घेण्यास काही हरकत नाहीये, परंतु व्यायामाला विसरायचं नाही. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमच्या सबस्क्राईबमुळे, कॉमेंटमुळे, लाईकमुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. तेव्हा अशीच माहिती मिळवण्यासाठी नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.